दिसत आहे। अभिषेक, खरोखर चित्रांमध्ये अतिशय मोठे धुराचे लोट दिसत आहेत। हे लाईव्ह व्हिज्युअल्स आपण पाहतोय। चर्चगेट स्थानकावरून मोठ्या प्रमाणात आग लागल्याचं पाहायला मिळतंय। नोकरदारांची घरी परतण्याची वेळ आहे, संध्याकाळची अतिशय वर्दळीचं ठिकाण आहे। एकूण परिस्थिती काय आहे सध्या परिसरातली? मोठ्या प्रमाणात इथे आपल्याला जे चाकरमानी आहेत, नागरिक आहेत, ते आपल्याला परतीचा प्रवास करताना पाहायला मिळतात आणि त्यामुळे अनेकदा अडचण अशी आहे की जे नागरिक आहेत ते परतत असताना त्यांना अडचणींचा सामना आपल्याला कुठेतरी करावा लागल्याचं पाहायला मिळतं आहे। प्रामुख्यानं पाहायचं तर संध्याकाळच्या वेळी अनेक जण हे आपल्याला बाहेर पुन्हा वापस जाताना दिसतात। मात्र अडचण अशी आहे की जो कॉरिडॉर आहे तिथं आग लागली आहे आणि ती आग लागल्यामुळे जो रस्ता आहे तो पूर्णपणे बंद करण्यात आला आहे आणि त्यामुळे जे नागरिक आहेत ते आपल्याला जो मुख्य तिथे परतताना पाहायला मिळते। तर जो भुयारी मार्ग आहे सध्याला बंद करण्यात आलेला आहे, कारण भुयारी मार्गच त्या कॉरिडॉरला कनेक्ट करतो आणि त्यामुळे सध्याला तो संपूर्ण भाग जो आहे तो आता बंद केलेला आहे आणि त्यामुळे सध्या पाहायचं तर जे सगळे चाकरमानी असतील किंवा नागरिक असतील हे आपल्याला मुख्य रस्त्यांवरनं जाताना दिसतं आणि त्यामुळे एकूणच मोठ्या प्रमाणात सध्याला गर्दीचं चित्र आपल्याला या चर्चगेट स्टेशनवर दिसतंय। हो अभिषेक, या आगीचा काही परिणाम होईल आणि तिथे काय चित्र आहे सध्या? वाहतूक कोंडीचा काही परिणाम होतोय का आणि कशा प्रकारे वाहतुकीवर नियंत्रण मिळवलं जातंय? अद्याप वाहतूक कोंडीचा असा काही सामना करावा लागत नाही आहे। एकूणच वर्दळ जरी का असली तरीही पोलिसांकडनं सध्याला नियोजन तशा प्रकारे आपल्याला करण्यात येत असल्याचं पाहायला मिळतं आहे। एकूणच संध्याकाळचा वेळ हा सहसा रहदारीचा आपल्याला म्हणावं लागणार आहे की त्या आपल्याला मोठ्या प्रमाणात रहदारी ही पाहायला मिळत असते। मात्र प्रामुख्यानं यामध्ये जर का पाहायचं तर नागरिकांकडनं एकूणच जो बाजूचा रस्ता आहे तिथनं हे बाजूला जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आतमध्ये सध्याला पाहायचं तर हे जे दुकान आहे ते पूर्णपणे सध्या इथे आपल्याला धुराचे लोट दिसत आहेत। पोलिसांकडनं पूर्ण सबवे हा बंद करण्यात आला आहे। सध्या आपण समोर देखील बघतोय की एकूण जे सगळे हे दुकान आहे इथं सध्या पाहायचं तर पूर्णपणे विझवण्यात आल्याचं आपल्याला दिसत आहे। दुसरीकडे बाजूला पाहायचं तर लोकल अभिषेक, आपण पाहतोय प्रचंड मोठे धुराचे लोळ सध्या दिसत आहेत आणि कुलिंगचं देखील काम सुरू करण्यात आलेलं आहे। लोकल सेवेवर याचा काय परिणाम झालाय? समोरचा भाग जर का पाहायचा तर हा लोकल ट्रेनचा भाग आहे। सध्याला संपूर्ण परिस्थिती पाहायची तर सध्या हे संपूर्ण भाग हा बंद करण्यात आलेला आहे। जो दुसरा भाग आहे मी तो तुम्हाला दाखवतो, जिथनं सध्या जे गेट आहे ते बंद करण्यात आलेलं आहे आणि एकूणच आतमध्ये जाण्यासाठी जो रस्ता आहे तो आपल्याला बंद केल्याचं दिसतंय आणि त्यामुळे जो मुख्य रस्ता आहे तो बंद केलेला आहे। मात्र सध्याला लोकल ट्रेन्सवर कोणताही परिणाम आपल्याला इथं दिसत नाही। याचं प्रमुख कारण म्हणजे हे जे अभिषेक, मुख्य प्रश्न इथे उपस्थित होतो, चर्चगेटची सध्या जी मेन एक्झिट एंट्री आहे ती पूर्णपणे बंद केली आहे का आणि याबद्दलचे काय अपडेट्स आहेत? समोरचं जे आपण हे गेट पाहतोय हे सध्याला गेट उघडण्यात आलेलं आहे। एकूणच धूर मोठ्या प्रमाणात झालेला होता त्यामुळे काही वेळसाठी हे गेट बंद करण्यात आलं होतं। मात्र आता जर परिस्थिती पाहायची तर हे गेट उघडण्यात आलेलं आहे। ही बाजूची जर का परिस्थिती पाहायची तर हे गेट देखील उघडण्यात आलं आहे। मात्र धुराचे लोट हे आपल्याला मोठ्या प्रमाणात इथपर्यंत आल्याचं दिसतं आहे। जिथे लोकल ट्रेन्स आहेत हा लोकल ट्रेनचा भाग आहे। लोकल ट्रेन्स इथनं आपल्याला जाताना पाहायला मिळतात। मात्र इथं देखील मोठ्या प्रमाणात धुराचे लोट दिसत आहेत। सध्याला जर वाहतूक पाहायचं तर ती वाहतूक देखील सुरू आहे। मात्र धुराचे लोट हे मोठ्या प्रमाणात या भागात देखील आल्यामुळे काहीसा हा वाहतुकीवर देखील आपल्याला परिणाम जो आहे तो होताना पाहायला मिळू शकेल। एकूणच नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी म्हणावी लागणार आहे। इथं मोठ्या प्रमाणात गर्दी देखील झाल्याचं दिसतं आहे। मात्र 5 ते 10 मिनिटं होऊन गेले आहेत ही आग लागून, त्यामुळे नागरिकांकडनं मोठ्या प्रमाणात इथे दाखल सध्याला होताना दिसत आहेत। चाकरमानी जे परतीचा प्रवास करत आहेत ते सध्याला
गाड्या ज्या आहेत ते इथं आपल्याला येताना दिसत आहेत. मात्र काहीसा वेळ काहीसा अवधी जो आहे तो लोकल ट्रेन्सच्या वेळेमध्ये आपल्याला परिणाम झाल्याचं दिसतंय. हो अभिषेक, आपण पाहतोय सध्या प्रवाशांची रेलचेल देखील पाहायला मिळते. तिथे नेमकं एक्झिट आणि एंट्रीज कशा प्रकारे बंद करण्यात आलेल्या आहेत आणि स्टेशन परिसर रिकामा केला गेलाय का संपूर्णतः? स्टेशन सध्याला पाहायचं तर स्टेशन हे आपल्याला वर्किंग पाहायला मिळतं आहे. गाड्या इथनं जाताना दिसत आहेत. एकूणच धूर जो आहे तो वाढताना दिसतोय आणि त्यामुळेच कुठंतरी परिणाम होण्याची देखील शक्यता ही नाकारता येत नाही. सध्या मी स्टेशनवरच आहे आणि स्टेशनवरची परिस्थिती जर का आपण पाहिली तर इथे आपल्याला मोठ्या प्रमाणात धुराचे लोट इथं देखील दिसत आहेत. एकूणच रेल्वे जर पाहायची